मित्रांनो, विचार करा, एका अशा जागेबद्दल जिथे लोक 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात. त्यांना कॅन्सर किंवा हृदयाचे आजार जवळपास नसतातच, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या भाषेत रिटायरमेंट हा शब्दच अस्तित्वात नाही. हे लोक मरेपर्यंत उत्साही आणि आनंदी कसे राहतात, आज आपण त्याच एका सिक्रेटबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. काही लोक नेहमी आनंदी कसे असतात, जपानमधील लोक इतके दीर्घायुष्यी का असतात, इकिगाई म्हणजे नेमकं काय, आज आपण याच जपानी रहस्याचा उलगडा करणार आहोत. चला तर मग या विषयात थोडं खोलवर जाऊया. आता एका बाजूला आपलं आजचं आधुनिक आयुष्य पहा. सततची धावपळ, ताणतणाव आणि वेळेचा अभाव. आपण सतत कुठेतरी पोहोचण्याच्या शर्यतीत असतो, बरोबर? पण दुसऱ्या बाजूला जपानमधल्या ओकिनावा बेटावरचा एक वृद्ध माणूस पहा, जो अत्यंत शांतपणे आणि आनंदाने आपल्या बागेत काम करत आहे. या दोन जीवनशैलींमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे. आधुनिक जीवनातील हा गोंधळ आणि ओकिनावाच्या लोकांचं अद्भुत, शांत आणि दीर्घायुष्यी जीवन, यामागे नक्की काय रहस्य असेल, याचं उत्तर एका अत्यंत गूढ पण साध्या शब्दात दडलेलं आहे. आणि तो शब्द म्हणजे इकिगाय. बघा, हा कोणताही वैद्यकीय किंवा एकदम क्लिष्ट शब्द नाहीये. इकिगाय म्हणजे आपल्या जगण्याचं प्रयोजन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर रोज सकाळी उठण्यामागचं कारण. हे असे एक मानसिक आणि भावनिक इंधन आहे ना, जे आपल्याला रोज सकाळी अंथरुणातून उत्साहाने बाहेर पडायला भाग पाडतं. हे रहस्य फक्त जास्त जगण्याचं नाही, तर कसं जगायचं याचं आहे. आता या आकृतीमध्ये सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? इकिगाई हा 4 वर्तुळांचा एक अत्यंत सुंदर संगम आहे. इकिगाई अगदी बरोबर मध्यभागी आहे, जिथे हे 4 घटक एकत्र येतात. पहिलं म्हणजे आपल्याला कोणती गोष्ट करायला सर्वात जास्त आवडते. दुसरं, आपण कोणत्या गोष्टीत खरोखर सर्वोत्तम आहोत. तिसरं, या जगाला सध्या कोणत्या गोष्टीची गरज आहे. आणि चौथं, कोणत्या कामातून आपल्याला मोबदला किंवा पैसे मिळू शकतात. या 4ही गोष्टी जिथे एकत्र येतात ना, तिथेच आपलं इकिगाई दडलेलं असतं. हे 4ही भाग आपण अगदी थोडक्या शब्दात समजून घेऊया. आवड म्हणजे अशी गोष्ट जी करताना आपल्याला वेळेचं भानच राहत नाही. व्यवसाय म्हणजे ते काम जे आपण उत्तमरित्या करतो आणि त्यातून आपला उदरनिर्वाह होतो. समाजोपयोगी काम म्हणजे ज्यामुळे इतरांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडतो. आणि ध्येय म्हणजे आपल्या आयुष्याचं एक मोठं उद्दिष्ट. तुम्हाला माहितीये का, या 4ही गोष्टींचा समतोल राखणं हेच म्हातारपणातही तरुण आणि उत्साही राहण्याचं मुख्य रहस्य आहे. जेव्हा आपण या 4ही गोष्टी जगतो, तेव्हा काम हे काम वाटतच नाही. ह्याच प्रक्रियेतून एक अवस्था निर्माण होते, ज्याला फ्लो म्हणजे कामात पूर्णपणे हरवून जाणे म्हणतात. झिरो नावाचे एका 80 वर्षांच्या जापानी सुशी शेफची कथा यात खूप प्रसिद्ध आहे. हा माणूस रोज सकाळी उठून स्वतः मार्केटमध्ये जातो, सर्वात उत्तम मासे निवडतो आणि अत्यंत प्रेमाने आणि एकाग्रतेने आपली सुशी बनवतो. 80व्या वर्षीही त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही थकवा नसून एक वेगळीच शांती आणि आनंद असतो. जेव्हा आपण आपल्या इकिगाईमध्ये असतो ना, तेव्हा आपण अशाच एका फ्लोमध्ये जातो, जिथे प्रचंड समर्पण आणि मेहनतही आपल्याला फक्त आणि फक्त आनंदच देते. आणि हा फ्लो फक्त मोठ्या कामातच असतो असं मुळीच नाही. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं हेही एक मोठं जपानी रहस्य आहे. ओकिनावामध्ये लिफ्ट चालवणाऱ्या एका ऑपरेटरचं उदाहरण खूप सुंदर आहे. लिफ्टचं बटन दाबण्यासारखं कंटाळवाणं काम ती व्यक्ती अशा नजाकतीने आणि लयीत करते, जणू काही एखादी जपानी गेशा अत्यंत आदराने आपल्या पाहुण्यांना चहा सर्व्ह करत आहे. यालाच मायक्रोफ्लो म्हणतात. आपल्या रोजच्या कंटाळवाण्या आणि साध्या कामांमध्येही जेव्हा आपण एक लय, एक ग्रेस शोधतो, तेव्हा आपलं पूर्ण आयुष्यच एक सुंदर अनुभव बनतं. ओगिमी या जपानमधल्या हिरव्यागार गावात राहणाऱ्या एका 100 वर्षांच्या आजीबाईंचं एक अत्यंत सुंदर वाक्य आहे. त्या हसत हसत आणि गाणं गात म्हणतात, रहस्य यात आहे की तुमची बोटं किती म्हातारी झालीत याकडे अजिबात लक्ष देऊ नका. फक्त काम करत राहा आणि पुढे चालत राहा. विचार करा, त्या 100 वर्षांच्या आहेत, पण त्यांच्यात एक तरुण खळाळता उत्साह आहे. हा उत्साह येतो सतत काहीतरी करत राहण्यातून, रिकामं न बसण्यातून. वय हा फक्त एक आकडा बनून राहतो, जेव्हा आपल्याकडे जगण्याची एक सुंदर प्रेरणा असते. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जपानी लोकांच्या दीर्घायुष्यामागे त्यांच्या आहाराचा एक खूप मोठा नियम आहे. आणि तो नियम ह्या एका आकड्यात लपलाय, 80%. जपानी भाषेत याला हाराहची बू म्हणतात. याचा अर्थ आपलं पोट 80% भरलं की जेवण थांबवा. आपण अनेकदा पोट पूर्ण भरेपर्यंत किंवा काही वेळा जास्तच खातो, पण जपानी लोक अन्नाचा प्रत्येक घास अत्यंत शांतपणे चावून खातात आणि पोट पूर्ण भरण्याच्या आधीच थांबतात. यामुळे त्यांच्या शरीरात पेशींचं वय वाढण्याचा वेग खूप कमी होतो आणि शरीर दीर्घकाळ तरुण राहतं. पण बघा, फक्त आहार आणि काम पुरेसं नाहीये. जपानी संस्कृतीत मुआई नावाची खूप सुंदर संकल्पना आहे.
मोआई म्हणजे असा मित्रपरिवार जो आयुष्यभर एकमेकांच्या सुखदुःखात सोबत राहतो. हे लोक एकत्र चहा पितात, गप्पा मारतात, एकमेकांना भावनिक आणि आर्थिक आधार देतात. संशोधनातून असं सिद्ध झालंय की चांगल्या आहारापेक्षा किंवा व्यायामापेक्षाही माणसाचं दीर्घायुष्य त्याच्या समाजाशी आणि मित्रपरिवाराशी असलेल्या घट्ट नात्यावर जास्त अवलंबून असतं. आता एक क्षण थांबा आणि आपण सगळे आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहूया. आजकाल आपण सगळे खूप धावतोय. आपल्याला यश हवंय, पैसे हवेत, प्रसिद्धी हवीये. पण हे सगळं मिळवूनही अनेकदा रात्री झोपताना मन अस्वस्थच असतं, कारण आत कुठेतरी एक पोकळी असते. जर आपल्या मनाला शांतता नसेल तर या सगळ्या बाह्य यशाला काहीच अर्थ उरत नाही. म्हणूनच हे जपानी रहस्य आजच्या काळात आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कधीकधी थोडं स्लो होणं, स्वतःला वेळ देणं, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं हेच खरं आयुष्य असतं. कदाचित आनंदी आयुष्याचं रहस्य खूप मोठ्या यशात नाही, तर रोज सकाळी आनंदाने उठण्यात आहे. जपानमधील लोक आपल्यापेक्षा जास्त जगतात, पण फक्त जास्त वर्ष नाही, ते जास्त शांतपणे, आनंदाने आणि अर्थपूर्ण जगतात. इकिगाई आपल्याला शिकवतं की प्रत्येक माणसाकडे जगण्यामागचं एक कारण असायला हवं, असं काही जे तुम्हाला आतून जिवंत वाटू देतं, जे काम नसूनही तुम्ही मनापासून कराल, जे तुमच्या चेहऱ्यावर शांत हसू आणेल. कारण शेवटी पैसे, फेम, सक्सेस हे सगळं असूनही मन शांत नसेल तर माणूस हातून रिकामाच राहतो. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच आनंदाने जगतोय का? कदाचित त्या प्रश्नाचं उत्तरच तुमचा इकिगाई असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच शांत, विचार करायला लावणाऱ्या आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कधीकधी एक छोटासा विचारही आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.